गेले 2 दिवस भरपूर चर्चा होत्या। परवा माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांची लाईन क्लिअर केलेली होती। त्यांचे आशीर्वाद आम्हाला कायम लाभलेले होते, आताही लाभलेले आहेत। त्यांचे मी पहिला आभारी मानतो, कारण की आता नवीन झालेल्या सहकार कायद्यातील बदलामुळे 5 तारखेपासून गोकुळला प्रशासन लागणार ह्याविषयी काही शंका कोणाला नव्हती। तरीसुद्धा माननीय न्यायालयामार्फत 1 वर्षाची मुदतवाढ वाढवून घ्यायची असा यांचा प्रयत्न सुरू होता। आज झालेल्या सुनावणीमध्ये माननीय न्यायालयाने आम्हाला सुनावणीमध्ये कोणत्याही प्रकारचे मुदतवाढ ह्या संचालक मंडळाला देता येणार नाही हे स्पष्ट केलेलं आहे। शासनाच्या अधिकाऱ्यांनी 80 दिवस आम्हाला किमान 1320 संस्थांचं अवसान प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किंवा चौकशी हिअरिंग जे काय लागेल त्यासाठी लागणार आहे असं सांगितल्यामुळे त्यांनी म्हटलं ह्या 80 दिवस हे आहेतच, पण ही जोपर्यंत प्रक्रिया पूर्ण होत नाही, हे नुसती अवसान प्रक्रिया पूर्ण होणं हा विषय नाही, याच्यावर मग उद्या अपील येणार, रिव्हिजन होणार, हे सगळी प्रक्रिया त्यामध्ये आहे। त्यामुळे ती किती वेळ चालेल माहीत नाही। ती पूर्ण झाल्याशिवाय कोणतीही निवडणूक घेता येणार नाही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे प्रशासन लागणार, संचालक मंडळाला मुदतवाढ नाहीच आणि अवसान प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय निवडणुकीच्या इकडे जायचं नाही हे बोलताना त्यांनी सांगितलं तुम्हाला ह्या गोकुळचा वेस्ट बंगाल करायचा आहे का हा प्रश्न विचारला त्यांनी। आणि विरोधी पक्षाचे जे वकील होते त्यांनी जाणीवपूर्वक एक प्रकरण माननीय न्यायालयापासून लपवलेलं होतं, ते आम्ही आज उघड पाडलं। हा जो 15 एप्रिलला जो बदल झालेला होता सहकारच्या अधिनियमामध्ये, हा बदल त्यांनी स्वतः पण सांगितला नाही, माननीय न्यायालयासमोर सुद्धा ठेवला नव्हता। त्यामुळे थोडीशी न्यायालयाची दिशाभूल करण्यासुद्धा त्यांनी प्रयत्न केलेला होता। हे खरोखर निषेधार्ह आहे। आपल्याला संस्था हवी, गोकुळ हवा आहे म्हणून कोणत्या स्तराला जायचं हे याचा विचार आपण केला पाहिजे नक्की। साधारण किती वेळ लागू शकतो या सगळ्या? किमान 4 महिने नक्की, आणि वर्षभर पण जाईल हे कदाचित। मी जबाबदारीने सांगतो 4 महिने तर सुनावण्या चालू राहतील। पावसाळा आहे, महापुराचे दिवस आहेत। मुश्रीफांनी त्या पत्रामध्ये लिहिल्याप्रमाणे काय म्हणतात दुष्काळ नक्की नाही आहे, त्या महापुराचे दिवस असणार आहेत। तुम्हाला एखाद्या संस्थेवर अपील झालं तर त्याला पुन्हा सुनावणी मुंबईमध्ये होणार। न्यायालयात काही प्रकरणे पेंडिंग आहेत। SITच्या मार्फत 2021 नंतर ज्या 3700 संस्था नोंदीत झालेल्या आहेत, तो 4/1/2000चा जो शासन निर्णय होता दूध संस्था नोंदणीचा, त्या नियमाला अनुसरून ह्या संस्था नोंदणी झाली नाही, त्याची चौकशीसुद्धा सुरू आहे। त्यामुळे 2021 नंतर झालेल्या ज्या संस्था नोंदणी आहे ते चौकशी सुरू बाकी आहे, त्याची SIT सुरू आहे, ही हिअरिंग आहे। त्यामुळे हा किमान 4 महिने तर नक्की या निवडणुका पुढे गेलेला आहे, त्यामध्ये काही शंका नाही। आत्तापर्यंत 5 वर्ष त्यांनी जे काही लपवलेलं आहे ते सगळं 5 तारखेपासून मलाच काय पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक दूध उत्पादकाला ओपन टू ऑल ते डॉक्युमेंट्स असणार आहे। त्याचं आम्ही सध्या न्यायालयाचं स्वागत करतो निर्णयाचं। हे फटका पुन्हा चेअरमन गोकुळवर आहे, महायुतीची सत्ता आहे असं महायुतीचे नेतेच म्हणतात। महायुतीची सत्ता आहे हा फक्त वरवर सांगण्याचा शब्द होता। महायुतीची सत्ता वगैरे काही नव्हती यामध्ये। आम्ही जे पाहत होतो चेअरमन गोकुळचा होता, महायुतीचा होता, पण तो मुश्रीफांचा मुलगा होता, तो काय महायुतीचा कार्यकर्ता नव्हता। आणि महायुतीची सत्ता असेल तर महायुतीच्या नेत्यांना काय तिथे ट्रीटमेंट मिळत होती आपण पाहत आहोत। आणि महायुतीच्या सत्तेमध्ये पारदर्शकता असते, एक वेगळ्या प्रकारचं ट्रान्सपरन्सी गव्हर्नन्समध्ये लागते, तशी कोणतीही ट्रान्सपरन्सी ह्याच्यामध्ये नव्हती। कोणाला विश्वासात घेत नव्हते। आमच्यासारख्या सभासद संस्थांना काही माहिती मागितल्यानंतर माहिती लपवली जात होती, आर्थिक घोटाळे केले जात होते। महायुतीमध्ये असं करणं अपेक्षित नाही आहे। देवेंद्रजीसारखं नेतृत्व आहे, त्यांना फक्त महायुती सांगून यांनी फसवलेलं होतं। त्यामुळे हा फटका फक्त हसन मुश्रीफ यांनाच आहे, बाकी कोणाला हा फटका नाही आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।